नेतृत्वाची गरज असते. मानवी समाजाच्या निर्मितीबरोबरच नेतृत्वाच्या कार्याची गरज भासू लागली आहे. नेतृत्व हे व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे कार्य मानले जाते. औद्योगिक व्यवस्थापनाच्या संदर्भात नेतृत्वाच्या व्याख्या पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत. अनेक फुलांना दोऱ्यामध्ये गोवल्यानंतर हार तयार होतो. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला दोरा दिसत नाही, परंतु दोऱ्याचे अस्तित्व गुणालाही नाकारता येत नाही, म्हणजे कुणालाही नाकारता येत नाही. नेतृत्वाचेही असेच आहे. नेतृत्वाची प्रक्रिया दिसत नाही, अनेकदा ती तर जाणवतही नाही, पण नेतृत्वाशिवाय कोणताही व्यक्तिसमूह सक्रिय होऊ शकत नाही, हे सुद्धा तेवढेच खरे आहे. नेतृत्व म्हणजे व्यक्ती आणि समूहामधील संबंध होय. समाजशास्त्राच्या व्याख्येमध्ये एखाद्या सामान्य हितसंबंधाच्या भोवती व्यक्ती आणि समूहामध्ये प्रस्थापित झालेला संबंध म्हणजे नेतृत्व होय. त्यामुळे समूहामध्ये सहभागी झालेले व्यक्ती नेत्याच्या निर्देशानुसार कार्य करू शकतात. चेस्टर बर्नार्ड यांच्या मते नेतृत्व म्हणजे व्यक्तीच्या वागणुकीचा असा गुण होय ज्यामुळे ही व्यक्ती इतर व्यक्तींना त्यांच्या संघटित प्रयत्नामध्ये मार्गदर्शन करते. जॉर्ज टेरी यांनी नेतृत्वाची व्याख्या पुढे केलेली आहे. नेतृत्व म्हणजे लोकांना प्रभावित करून पारस्परिक उद्दिष्टे गाठता यावीत याकरता प्रयत्न करण्यासाठी किंवा प्रवृत्त करण्यासाठी केलेली क्षमता होय. औपचारिक किंवा अनौपचारिक परिस्थितीमध्ये इतरांच्या प्रवृत्तीला व वागणुकीला आकार देण्याची योग्यता म्हणजे नेतृत्व होय. अशा पद्धतीनं नेतृत्व म्हणजे एखादं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असेल, ते उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य करावं यासाठी मार्गदर्शन करणे. त्या मार्गदर्शन करण्यासाठी एखादी व्यक्ती समोर येते आणि त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या नियोजनानुसार आपण जे काम करतो त्याला नेतृत्व असे म्हणतो. नेतृत्व म्हणजे व्यक्तीजवळ असणारा असा गुण समुच्चय आहे की ज्यामुळे इतरांकडून कार्य करून घेणे सहज शक्य होते. नेत्याच्या प्रभावामुळे काम करण्यास ते स्वच्छेने तयार होत असतात. वर नमूद केलेल्या सर्व व्याख्येवरून नेतृत्व म्हणजे समूहाचे घटक असलेल्या व्यक्तींना प्रभावित करणे व त्यांना कार्यप्रेरित करण्याची योग्यता होय असा निष्कर्ष निघतो. नेतृत्वाची संकल्पना निवळ इतरांना प्रभावित करणे किंवा क्षमतेशी जोडणे योग्य नाही, परंतु त्यांची क्षमता ओळखून त्यांना त्या क्षमतेनुसार कार्य देण्याची जी गुणप्रवृत्ती आहे ती नेतृत्वामध्ये असते. पीटर ड्रकर यांच्यामध्ये मित्र निर्माण करणे आणि इतरांवर प्रभाव पाडणे म्हणजे नेतृत्व नव्हे, त्याला विक्री कला म्हणता येईल. नेतृत्व म्हणजे व्यक्तीची दूरदृष्टी वरच्या पातळीपर्यंत उंचावणे, व्यक्तीच्या कार्य निष्पादनाचा दर्जा सुधारणे व सामान्य मर्यादेपलीकडे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणे होय. अशा पद्धतीनं नेतृत्वामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगता येतील त्या महत्त्वाच्या आहेत, ज्या नेतृत्व ही समूहाला प्रभावित करणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला विशिष्ट प्रकारची स्थिती, काम आणि परिस्थितीचा संदर्भ असतो. नेतृत्वामुळे समूहाचे अभिप्रेरण घडून येते. या अभिप्रेरणेचा परिणाम म्हणून संघटनेचे उद्दिष्टे गाठण्याकरिता लोक स्वतःहून प्रयत्न करू लागतात. नेतृत्वाच्या प्रक्रियेमुळे समूहाचे घटक असलेल्या व्यक्तींना सामान्य उद्दिष्ट गाठण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अनुभव आणि त्यांना प्राप्त होणाऱ्या नेतृत्वाबद्दल समाधानाची अनुभूती प्राप्त होते. अशा पद्धतीने नेतृत्वामध्ये समूहाला प्रभावित करणे, वेळेनुसार किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार निर्णय घेणे, समूहाचं अभिप्रेरण करणे आणि उद्दिष्टे गाठण्यासाठी लोकांनी स्वतःहून प्रयत्न करणे अशा मुद्द्यांचा समावेश होतो. तर आता आपण पाहूया नेतृत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. नेतृत्वाच्या वैशिष्ट्यामध्ये विभिन्न व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी केलेल्या नेतृत्वाच्या व्याख्याबद्दल वर तर उल्लेख झालेलाच आहे. या व्याख्येवरून आपणास काही वैशिष्ट्ये सांगता येतील, ज्यामध्ये नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे अनुयायाचे अस्तित्व, परिस्थितीचा संदर्भ, नेता आणि अनुयायी यामधील संबंध, सामान्य उद्दिष्ट, नमुनेदार वागणूक, गतिशील प्रक्रिया, सहाय्यकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास. अशा पद्धतीनं आपणास नेतृत्वाची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण म्हटलं की त्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक किंवा पहिलं वैशिष्ट्य काय, तर अनुयायाचे अस्तित्व. अनुयायाचे अस्तित्व यामध्ये सांगताना नेतृत्वाशिवाय समूहाची संकल्पना करता येईल, परंतु समूहाशिवाय नेतृत्वाची कल्पनाही करता येणार नाही. नेतृत्व म्हणजे नेता आणि त्यांच्या आदेशानुसार तत्परतेने कार्य करण्याची उत्सुक असलेल्या
व्यक्तीचा समूह यामधील संबंध आहे. प्रत्येक नेत्याला काही अनुयायी प्राप्त होतात. नेतृत्वाच्या संकल्पनेने परिणामकारक व गुणात्मक असे दोन पैलू असतात. परिस्थितीनुसार या पैलूच्या तुलनात्मक महत्त्वामध्ये परिवर्तन घडून येईल. अनुयायांची संख्या ही नेतृत्वाच्या संकल्पनेचा परिणामकारक पैलू दिसून येतो, तर अनुयायाचा दर्जा, त्यांची प्रवृत्ती, त्यांच्या नेत्याचा असलेला विश्वास व निष्ठा, नेत्याने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या बाबतीत त्यांची तत्परता हा नेतृत्वाच्या संकल्पनेचा गुणात्मक पैलू आहे. अनुयायाचे विश्लेषण करून व त्यांचा दर्जा विचारात घेऊन नेतृत्वाच्या परिणामकारकतेबद्दल मूल्यमापन करता येते. अनुयायी जेवढे जास्त स्वयंप्रेरित आणि निर्णय घेण्याच्या बाबतीत स्वयंस्फूर्ण असतात, त्याच प्रमाणात नेतृत्वाची परिणामकारकता जास्त आहे असे म्हणता येईल. म्हणजेच जेवढे अनुयायी तुमचं काम तत्परे पूर्ण करतील, म्हणजे त्यांना काम करण्यासाठी आपण जे अभिप्रेरण देतो, त्यांना जे आपण मार्गदर्शन करतो, ते तुमच्या नेतृत्वाच्या स्वभावगुणावर किंवा नेतृत्वाच्या शैलीवर अवलंबून असतं असं आपणास म्हणता येईल. नंबर 2 आहे परिस्थितीचा संदर्भ. नेतृत्वाला वेळ, स्थिती तसेच परिस्थितीचा संदर्भ असतो हे विसरता येणार नाही. सामान्य परिस्थिती दीर्घकाळापर्यंत तशीच कायम राहिल्यास नेतृत्वाची गरज भासत नाही. म्हणजे एखादा प्रश्न जो आहे तो सतत जर सोडवला गेला नाही तर ते नेतृत्वाची त्याला गरज भासत नाही. सामान्य परिस्थिती दीर्घकाळपर्यंत म्हणजेच नवीन समस्या जेव्हा उद्भवतात, नवीन आव्हाने निर्माण होतात, जेव्हा नेतृत्वाची गरज तीव्रतेने जाणवते, एवढेच नव्हे तर नेतृत्वाच्या गुणाचे प्रकटीकरण होण्यासाठी पुरेसा वावही मिळतो. विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये जे नेतृत्व योग्य ठरते तेच नेतृत्व परिस्थितीचा संदर्भ बदलल्यानंतर अनेकदा अनुपयोगी ठरते. महायुद्धाच्या काळात विन्स्टन चर्चिल यांनी इंग्लंडमध्ये नेतृत्व केले व पराक्रमाची शर्त करून नाझी गरुडापासून इंग्लंडच्या स्वातंत्र्याचे संरक्षण केले. पण युद्ध संपल्यानंतर प्रस्थापित झालेल्या शांततेच्या काळात चर्चचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी इंग्लंडच्या जनतेने स्पष्ट नकार दिला. हा इतिहास फार जुना आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला नेतृत्व करायचं आहे तेव्हा तुमच्या समोर प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. जर प्रश्न निर्माण झाले नाहीत आणि ते प्रश्न निर्माण झाल्यानंतर तुम्ही त्या परिस्थितीला धरून ती परिस्थिती कशी हँडल करता किंवा ती परिस्थितीला कसे सामोरे जाते यावरही तुमचं नेतृत्व हे लक्षात येऊन जातं. अशा पद्धतीनं आपणास नेतृत्वाचे 2 वैशिष्ट्ये सांगता येईल. बाकी वैशिष्ट्ये आपणास पुढील भागामध्ये सांगण्यात येतील. धन्यवाद.